श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 18 ऑगस्टला श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे. तर बघा, पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये यंदा 4 सोमवार आले होते आणि परवा येणारा म्हणजेच 18 ऑगस्टचा यंदाच्या श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असणार आहे. पवित्र असा श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो. त्यासोबतच माता पार्वतीला सुद्धा समर्पित केला जातो. या महिन्यामध्ये जी पण स्त्री माता पार्वतीची आणि भगवान शिवशंकरांची एकत्रित पूजा करते तर तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणतीच सेवा करणं जमलं नाही किंवा उपवास करणं जमलं नाही तरीही आपण हा एक सुपारीचा अतिशय प्रभावशाली उपाय या शेवटच्या सोमवारी करायचा आहे. तर यामुळं आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळेल, आपली अडलेली कामं पूर्ण होतील, आपली प्रगती होईल. आता बघा, आपलं एखादं काम असतं, बऱ्याच दिवसांपासून अडलेलं असतं, काही केल्यानं ते पूर्ण होत नाही. आपण जे पण काम करण्यासाठी प्रयत्न करतो तर ते सर्व प्रयत्न जे आहेत तर ते व्यर्थ ठरत असतात. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. अशा वेळी तुम्ही हा जर उपाय केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. आपली कितीही कठीण इच्छा असली तरीही ती देखील पूर्ण होईल. आता श्रावण महिना संपण्या अगोदरच तुम्हाला बघा शेवटच्या सोमवारी हा उपाय करायचा आहे. तर बघा, शेवटचा सोमवार आहे आणि या सोमवारी जी आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे तर ती जवस असणार आहे. तर आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची देवपूजा करून घ्यायची आहे, धूप दीप लावून घ्यायचं आहे. त्यासोबतच बघा, आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. शिवलिंगावरती तुम्हाला पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र, धोत्र्याचं फळ, फूल अर्पण करायचं आहे. त्यासोबतच भस्म लावायचं आहे. आणि त्यानंतरनं बघा, तुम्हाला या शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून जवस अर्पण करायचे आहेत. तर बघा, हा जो उपाय आहे तर तो तुम्ही मंदिरात जाऊन जर केला तर अतिशय उत्तम राहणार आहे. कारण की श्रावण महिना चालू आहे पवित्र असा, आणि या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये जे महादेवाचं मंदिर असतं तर त्या ठिकाणी दिवसभर पूजा चालू असते, मंत्रजाप चालू असतात आणि त्यामुळं तिथे सात्विक लहरी या आहेत ना तर त्या खूप प्रमाणात असतात. त्यामुळं आपली इच्छा जी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होत असते. आपण जो पण उपाय जर सात्विक लहरींमध्ये केला, आपल्या मनामध्ये एक प्रकारचा भाव असतो, आपल्या एखाद्या देवावरती श्रद्धा असते तर त्या श्रद्धेनं, भक्तिभावानं जर आपण उपाय केला तर त्याचं फळ जे आहे तर ते निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असतं. तर बघा, त्यानंतरनं ही जी सर्व सेवा पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला बेलपत्र टाकायचं आहे. त्यासोबतच बघा, तुम्हाला पांढऱ्या रंगाची फुलं, खडीसाखर आणि त्यासोबतच एक सुपारी घ्यायची आहे. आता आपण बघा, गणपती बाप्पांची सेवा करताना आपल्याकडे जर किंवा पूजा करताना आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर गणपती स्वरूप आपण सुपारीची पूजा करत असतो. इतकं महत्त्व हे या सुपारीला दिलं जातं. आणि त्यामुळंच आपण एक नवीन सुपारी घ्यायची आहे. तर ही सुपारी याआधी तुम्ही कोणत्याही पूजेमध्ये वापरलेली नसावी अशी एक नवीन सुपारी घ्यायची आहे. 2 लवंगा घ्यायच्या आहेत ज्या फुलासहित असतील. त्यासोबतच आपल्याला 2 हिरवी वेलचीसुद्धा घ्यायची आहे. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं हे तांब्यातील जल जे आहे तर ते तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आपल्याला शिवलिंगावरती जवसाचे शिवामूठ अर्पण करायचे आहे. पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र हे जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. त्यानंतरनं बघा, तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे.
त्यानंतरनं बघा 2 लवंग, 2 वेलची आणि ही 1 सुपारी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे ही सुपारी, वेलची आणि लवंग. तर बघा लवंग जी आहे तर ती सर्व नकारात्मकता काढून टाकण्याचं काम करत असते. यामुळं आपल्या घरातील जी पण नकारात्मकता आहे ना तर ती निघून जाण्यासाठी मदत होत असते. आणि त्यासोबतच बघा या सोमवारच्या दिवशी जर आपण अशा पद्धतीनं जर उपाय केला तर त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित मिळत असतं. म्हणून आपण हा जो उपाय आहे तर तो आवर्जून या शेवटच्या श्रावणी सोमवारी करायचा आहे. कारण की हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे आणि त्यानंतरनं हा पवित्र जो महिना आहे तर तो समाप्त होणार आहे. आणि असे उपाय करण्यासाठी तुम्हाला परत पुढच्या श्रावण महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळं या श्रावण महिन्यामध्येच तुम्ही हा उपाय नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.